मी गाडी घेऊन आलो ना राजा. मामा म्हणे काय मोठा बकरा फसवून गाडी घेऊन ये. आता आजली दुसऱ्याची गाडी मस्त पैकी पाय ना, नवीन शोरूम मधून सारखे दिसायले ना ते राजा. वॉशिंग करून राहिला तो माणूस. तिकडे गेला, लगेच गाडी होती तिथं, किक आपलं स्टार्ट मारले लगेच आलो घेऊन. बरोबर आहे त्याला, पण मामा मीच पाहू राहिलो ना राजा. मग 2 मिनिट थांब म्हणे, मी आलो म्हणे. काय कुठे गेले, काय काय कुठचा गुत्ता करते, काय करते मग समजतच नाही कुठे गेले तर. त्यावर मामाला फोन लाव बरं पटकन, मामाला फोन लाव ना. मामाला फोन लावून काय काय कुठे गेले म्हणा, काय गेले म्हणा सांगा ना म्हणा. इथं ठेवलं म्हणा आम्हाला पुरतीचा पुरलं, मामा कुठे गेले काय माहीत. सांगतो इकडे बाजारात आहो म्हणून. आज तर बाजार नाही काही नाही, शनिवार आहे ना आजचा. पटकन बोलावं मामाला कुठे गेले तर. मामा असे आहे राजा. अरे बाबू, इथं अमरावती जाणारी बस कोणची आहे म्हटलं? या इथून रिक्षा जाते का अमरावती जाणार जाते, आणि ट्रेन पण जाते म्हटलं अमरावती. रिक्षा नाही जाते, रिक्षाला दूर पडते ना, 60-70 किलोमीटर आहे इथून मूर्तिजापूरहून. तर तुम्हाला कुठे जायचं आहे, अमरावती जायचं ना, तर तुम्हाला एखादी कारच बुक करावं लागेल. कारण की आता 2-3 बसा पण आताच गेल्या ना, म्हणून म्हटलं टाईम लागेल 5-10 मिनटं नाही तर. अच्छा. मी काय म्हणतो, आहे का त्या ओळखीचा कोणी? जर जाणार असेल तर लगेच सांग. इथून डायरेक्ट अमरावती जाणार असेल तर सांग मला. काय पैसे दे, नाही तर तू चालशील तर रिक्षाने. काय किती घेशील तू? हॅलो मामा, कुठे आहे म्हटलं? वाट पाहू राहिलो ना, बाजारात आहो ना मी. 1 तासापासून वाट पाहू राहिलो. गाडी आणली, व्हॅनिटी व्हॅन आणली मस्त लाल कलरची. चाबी टाकी गे फुल आहे त्याच्यात, मी पाहायला लागलो डिझेल फुल आहे. या ना मग लगेच. कुठे आहे तुम्ही? तर 1 घंट्यापासून वाट पाहू राहिलो. थांब ना बे, थांब ना. गडबडच राहते राजा तुम्हाला इथं दुसरं ना. तुम्ही कुठे आहे? तुम्ही या लवकर इकडे. बाबासाहेबांच्या पुतळ्या पाहिजे यावर पटकन या लवकर. म्हणजे इथं आहे ना एक जण, बॅग हे ते मस्त बसू जायला. ये बरं पटकन. मला वाटते आहे म्हटलं ना, कन्फर्म नाही निदान तरी 5-50 हजार रुपये जवळ असं बहुतेक. मोबाईल, आयफोन दुसऱ्याला, मोबाईल, चेन हे ते. ये लवकर या. हो आलो. जा म्हटलं पटकन. ते गाडी आली आता, बस आली, लगेच तुम्हाला पोहोचून देते म्हटलं. डायरेक्ट अमरावती. डायरेक्ट अमरावती आहे. लगेच जा मग आता. या आलीच आहे, अकोल्याहून आली, अमरावती जाणारी आहे. चला लगेच आता. हो थँक्यू. अच्छा माणसाची बॅग राहिली काय तर? हो बॅग राहिली म्हटलं तुमची. हो काका बॅग राहिली ना तुमची. या ना पटकन, आता जमा 2 मिनिट जमा. तिच्या मायाची फटकट गाडी आली का? टायमवर गाडी यायची होती. आता कायच करायचं, बोलावलं काय भाषेला इकडे. जर त्यालाच फोन लावा लागो, तुम्ही थांबा बा, मीच तिकडे उरायलो. अरे मी काय म्हणतो, तू थांब तिथंच, मीच आलो इथून. काय राजा, या माणूस होता गेला, लगेच बस आली ना. मला वाटलं बस आली नसती ना, 5-10 मिनिट इकडे तिकडे झालं असतं ना. त्याच बस आपल्यापाशी ती गाडी होती ना, त्यांना सोडलं असतं ना. ती गाडी आली मायाची कटकट. चल जाऊ दे, सोड. मी आलो तिकडेच, थांब. बँकेच्या बाजूनं राहतं, बँकेच्या लेण्यादेण्या बँक आहे ना आपली बाजाराच्या बाजूनं, तिथं थांब. 2 मिनिट आलो मी. काय तर मावशी, तब्येतच बरोबर लावट राहिली. हात पाय दुखू राहिले तर म्हटलं, डोकं दुखू राहिलं तर काही बरंच नाही वाटे. चला म्हटलं एखाद दिवस सुट्टी मारा म्हटलं आज. मग घर थांबली, तब्येतच बरोबर नाही वाटत मला आज. बाई गेलं का कामाला आज? हो गेला ना बाया. आता आपलं आपण घरी येते, त्या बाया काय घरी बाप्पा. त्या बाया एवढं काही थोडी असते. आता बाया गेला ना, ते कमला आजी घेऊन गेली ना बायाले. अहो जाऊ म्हटलं, ते म्हटलं काय म्हटलं जगण्याच्या आहे ना, माऊन डबल ना कापूस दिसला म्हटलं. त्याचा 50 झाला, आम्ही दोघं मायले का असून आमचं 40 झाला फक्त. काय तो माय रे, जेवण टायमावर जेवण करते, कापसातच मला लागते चिकते. काय करेन ते घरात मी एकटे जातं, मला तुम्ही दोघं असून ते तुम्ही जेवण करत ना, ते पण ते कापूस असते. त्याच्यानं झाला असणार एवढं काय नाही ना मावशी. रोजच ना म्हटलं, एक दिवस नाही म्हटलं तिथं रोजच डबलच कापूस राहते. एकटी असते किती मोठं कापूस असते बाप्पा. ते बाई म्हटलं, त्या बाईला मानले पापा मी. असते कोणत्या बाया आत्या घरातली कामाला राहत म्हणून तू काही वाढत नाही, पण तिच्या घरी एकटेच आहे ना, त्याच्यानं तुला वाटते का जास्त लागते कामाले, कापूसालाच पाहिजे एवढा तेवढा, त्याच्यानं ते कमावते कापूस एवढा. हो माय मावशी, हे बरोबर म्हटलं. त्या बाई म्हटलं एक दिवस घर राहत नाही म्हटलं, तब्येत खराब असो काही असो कामालाच पळते म्हटलं. तब्येत खराब असली काही असली तरी पण कामाला पळते. हो ना, किती पण कापूस तरी पण कामाला रोज जाते म्हटलं. सकाळी पायटी उठते 4 वाजता, पटपट लेकरायचं करते, आणि कामाला जाते. घरी आली तिथं डबल घरातलं करते, कामाला जाते, सगळं करते म्हटलं, घरातलं बाहेरचं. हो बाई ते तर आहे. आता कळाच लागते. आता दुसरी काय पोरगी लहान आहे तिच्याली, तिला कळाच लागेल ना. मग मोठी पोरगी होय पण तिच्याली.
आता मग काय आरामच आराम आहे. मोठी पोरगी झाल्यावर एकच आहे मग तिला कामाला जाणं, घरी येऊन बसणं. जाऊ दे हो ना, जाऊ दे. तुझं कसं चालू आहे, चालू दिने दिने जाऊ दे. मग कसं काय चालू आहे तब्येत गिब्येत? मग जाय दवाखान्यात घेऊन जाय ना. मग काय तर मावशी अजून माया म्हटलं कापसाचं हेच नाही आले, पैसेच नाही आले. शुक्रवारी तो म्हणते बाई ते पुढच्या शुक्रवारी या शुक्रवारी, अजून त्याला नाही म्हणते वाराला पैसे. आता कुठे वारत जाऊ, कामा इकडे जाऊ म्हटलं मी दवाखान्यात नाही यायचे काही पैसे आले नाही अजून. ते म्हणतात नाही पैसे ते येते मग आता उद्या येतं परवा येते. तर म्हणतं तब्येत म्हटलं एवढे वाटलं मला आज खराब म्हटलं, तरी मग पैसे नाही म्हणून मी पुढे चालली नाही म्हटलं. मग घेतली पप्पा मी आताच मी दुकानात आणली आणि गोळी घेतली. हातपाय दुखायची गोळी आहे. आता घरी जातो गोळी घेतो आणि झोपतो थोडीशी अंगावर घेऊन गुंडा काढून. मग पाहतो पप्पा 5 वाजता जर चांगलं वाटलं तर बरं, नाही तर आपल्या गावातले दवाखान्यात जाईन. उद्या इथे दवाखाना करून येऊन जाईन. त्याला म्हणेन मी उद्या शुक्रवारी पैसे देऊन देईल बाप्पा ते येईन मी. हो बाई तर असं मला झालं ना तर मग लई म्हटलं ते मग दूरचे पैसे लागला ना, डबल पैसे लागेल म्हटलं. वरच्या वर दवाखाना केला ना ते बरं असते म्हटलं, नाही तर लई होऊन जाते म्हटलं. हो ना मावशी येतेच चालू आता. तर पाहतो ना मी आता गोळी घेऊन पाहतो झोपतो. मग जर बरं वाटलं तर बरंच बरं, मग उद्या जा कामाला जाईन. तर मग काय नाही वाटलं तर मग त्याला दवाखाना आपल्या आधीच जाईन. आपल्या दवाखाना आपल्या गावात दवाखान्यात नाही चले जाईन घेऊन गोळ्या येईन झालं. एखादं इंजेक्शन घेऊन घेईन. बाई कर बाप्पा करते म्हणा ना, पण म्हटलं दवाखाना पहिले करून घेतो म्हटलं. मागं नको करू म्हटलं दवाखान्याचं काम. मागं लवकर नसते ते मागं राहिलं तर मग लई होऊन जाते ते डोक्याच्या वर चालली जाते म्हटलं बिमारी. हो बरं मग माझं जातो घरी म्हटलं. स्वयंपाक राहिला माझून करायचा. जग नाही गेला बाप्पा माझ्या शाळेत. ती हप्ताभर झाला कामालाच चालला तर माझ्यासोबत तो त्या शाळेत जायच नाही. आता म्हटलं जाय बाप्पा म्हटलं आज, तर मग आज येईल बाप्पा ते पोरगं काय जण. अरे बाप्पा लवकर झाली काय सुट्टी तुले हा जगण्या? कायच बाई सुट्टी थोडी झाली मला. आज जेवण करायला घरी. आज खिचडीच नव्हती उरली म्हणून घरी आला मी दोघं भाऊ घरी जेवण करायला. काय जगण्या मी पोरगी आली का रे अजून? तिने येत का म्हटलं घरी जेवण करायला? तिनं म्हटलं मला जेवण करायला येतो म्हणून घरी आले नाही का ते? मावशी ते म्हणे मी येत नाही म्हणे घरी जेवण करतो म्हणे शाळेत नाही मी. मग काही ते काही आले नाही. मग आम्ही दोघं भाऊ घरी आलो. सांगा बाई ते बाई पोरगी म्हणत होती का घरी येतो आई जेवण करायला, आता घरी आले नाही. वारे बाबा बरं मग कसं झालं आहे म्हटलं? शाळेतनी शिकवत गेलं ना बराबर का काय? काही इकडे तिकडेच खेळत राहतं वाटते तू. शाळेतनी काही अभ्यासच नाही करत. कधी दिसतं घरी दिसतं तू येताना या. हो बाई अभ्यास गिब्यास सगळं करतो मी. सगळ्यात मी 1 नंबर हो ना मी. मी म्हटलं शाळेतून टॉपर हा म्हटलं मी. आपल्याला काय सगळं ते एकोदन इकडे सगळं आपल्याला इंग्लिशमध्ये ते वाचतं म्हटलं. तुला काय सांगू म्हटलं ताई हा? हो माहीत आहे बाप्पा. राहू दे सांगूच नको तू, राहू दे बाप्पा. ते ना कधी विचारलं तर हो असा तसा. तुला जर वाचायला लावलं तर म्हणतं अन बन कस काढतो मग. अरे ते गडबडी वाचतो नाही पटापट, त्याच्याला काही येत नाही. हो माहीत आहे. का रे म्हटलं मग ट्युशन लागतो म्हटलं आजपासून हा? ट्युशन लेशीन नाही का म्हटलं मग आज? मी आईला विचारतो बाई म्हटलं. मग आम्ही दोघं भाऊ येईन म्हटलं. मग बरं ते आईला विचारतो आणि बाकीचे लेकरं पाहिजे बरं अजून जमा करजो आणि येजो म्हटलं. तशी मी काय मी राहायचो ते मला चला म्हटलं तुम्हाला शिकवा. तर म्हणून येजो म्हटलं तू आपण ट्युशन घेऊ म्हटलं. सगळे लेकरं जमा कर, 7-8 लेकरं जमा कर चांगले. आपण मग गणित इंग्लिश मराठीची अशी घेऊ आपण ट्युशन हा. बरं हो येजो सगळं म्हणायचा. लहान मोठे सगळ्याला बोलावजो. सगळ्याला शिकू आपण. बरं ठीक आहे. हो मावशी काय करा म्हटलं आता घरी बसल्या कधी कॉलेजमध्ये जायला भेटते, कधी भेटत नाही. त्यापेक्षा घरी बसून काही टाइमपास होते म्हटलं. लेकरांना शिकवलं तर तशी ट्युशन आपल्या गावात कोणी घेत नाही. म्हटलं चला चालू करा म्हटलं आपण घरच्या घरी. बरं किती रुपये देशील म्हटलं? मी पुरीला पाठवतो मग म्हटलं. मी पुरी थोडीशी घे इंग्लिश मध्ये कच्ची आहे ते इंग्लिश शिकवतो तू. पैशाचं का अजून पैसा काही विचार नाही केला मावशी मी. आता पहिल्यांदा शिकून पाहिजे तर मग जर चांगले असणार तर पाहू आपण. तर पहिला आज पाठवतो मग त्या पोरीले मग शिकवीन मी. बरं ते आल्यावर मी तरी सांगतो आणि तुला त्या घरी पाठवतो. किती वाजता घेशील तू? आता 4 वाजले तर मी घेईन 6-6:30 वाजता घेऊन चालू करीन तर 8-8:30 वाजेपर्यंत. बरं आल्यावर तुला पाठवीन मग त्या घरी मी. बरं काय पोरगी घरी बसलेली आहे तर काही ना करत राहते. हे आमच्या घरची पाय आल्याबरोबर दप्तर फेकल्याबरोबर खेळायला पाहिजे. तिला सांगतो अभ्यास कर बाई, अभ्यास नाही करत ते बराबर.
आज ट्युशन लावते ना, ट्युशनमध्ये जाईन ना तर आता बरोबर करतात जास्त पटापट. आता घरी असेल माय काय ऐकत नाही, बापाच्या लाडाची आहे तर काय करा. आता ट्युशनच पाठला घेऊन तिला आता या पोरीपाशी. तर पोरी बरोबर शिकवीन तर शिकवीन, तिथं काही ना काही येणार तसं ते वाचता लिहिता तर येणार तिला काही ना काही. चला माय कामं घेऊन राहिले पटापट कर लागेल. शांती काय हो काय मी घरा मागा म्हटलं, घरा मागे काय झालं तर बोला. अहो बिचारी मी काय म्हणून राहिलो, मी म्हटलं बँकेत जातो म्हटलं, ते पैसे आले म्हणतात तर बँकेतून पैसे काढून आणतो ना मी. कायचे पैसे? हा कायचे पैसे म्हटलं, मग तर लोकांना भेटते. हा तुम्हाला कायचे पैसे भेटले ऐकलं लवकर? अहो, आपले ते याचे आले ना, प्रीतीचे स्कॉलरशिपचे पैसे आले तर काढून आणतो म्हटलं पटकन जाऊ ना. कामात नेईन काही वावर गिवरात नाही तर तिला देऊ आपण काही पैशातले. या बरोबर काढून देतो म्हणतात, काय सांगू सगळ्या चाली म्हणते स्कॉलरशिप. ते मी आलं चला तिची काढून देतो म्हटलं. 2,000 रुपये आले म्हटलं, काय ठेवा म्हटलं तेवढं ते 100 रुपये ठेवून देईन बँकेत जमा, बाकी काढून आणतो ना. नाही बाई पैसे नाही का ती तुझे बरोबर आणलं मग काढून. काही रात्रीच्याच कामी येणार काही पैसे, अजून काही फी गी भराले कॉलेजमध्ये कायले कायले कामी येईन. बरोबर आणून घ्या मग म्हटलं, घरी कामी पडते कधी पण तिच्या कामी येतं पैसे. हो मग जाण ते लवकर मग बॅग दे काढून आणि बॅग दे पण पाकिट ते मिळालं. आणि तर अजून काही बाजारला काही पाहिजेच ना, हिरवा भाजीपाला काही तर सांग मला पटकन जातो मी आणून घेतो तेव्हा तेवढं नेऊन. हो आला की ना मग आता आणजा ना तुम्ही हिरा भाजीपाला आणजा. आणि बाकीचं काय तर लागेल तुम्हाला फोन लावून सांगेन मी प्रीतीच्या फोनवर लावून. तर बरं ठीक आहे मग दे मग थैली लवकर माझ्या पाकिट दे लवकर. बरं चला ना अंदाज देतो ना, गडबड करू ना. इकडे काय पैसे ना पैसे जा. बरं हे अंदाज देतो तुम्हाला, जेवण खाऊन करा मग जा. बरं चल मग अंदर. बरं हो चला.